हे हॅलो हाय एव्हरीवन वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज मी तुम्हाला शेअर करणार आहे माझा फेवरेट मास्क जो मला खूप जास्त आवडला आणि त्याचा रिझल्टसुद्धा खूप भारी आहे गाईज. मी 2-3 वेळा यूज केला आणि त्याचा रिझल्ट मला खरंच खूप जास्त आवडला. सर्व टॅन वगैरे ऑल रिमूव्ह झालं आहे. तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचा रिव्ह्यू आणि ते पण जेन्युइन. तुम्हीसुद्धा हा मास्क नक्की यूज करा. एल्फचा बीटरूट फेस मास्क जो मी पर्पलवरनं ऑर्डर केला आहे. त्याची रेडीमेड पावडर आली आहे पर्पलवरून, फक्त 90 रुपीजलाच भेटते. जर तुम्हाला पावडर नसेल, ऑनलाईन पावडर नसेल अरे कहना क्या चाहते हो? ऑर्डर करायची, तर तुम्ही घरातसुद्धा फेस मास्क बनवू शकता बीटरूट घेऊन. तर आपण बघूया याच्यामध्ये काय काय ॲड करायचं, मी काय काय ॲड करते त्याच्यामध्ये आणि लावते ते बघा तुम्ही. आणि तुम्हाला माहिती आहे, खूप सारे यूट्यूबर्स असं सांगतात की हा फेस मास्क यूज केल्यानंतर आपली स्किन पिंक ग्लो करते. असं काहीही नाही आहे गाईज, फेक आहे ते सर्व. असं काहीच होत नाही. दीदी नहीं नहीं दीदी वाह दीदी मतलब व्हाट इज दिस दीदी दीदी पिंक ग्लो नाही देत, पण थोडंफार ग्लो होतं आपला फेस. छान रिव्ह्यू आहे याचा. मला 2-3 वेळा यूज केलं तेव्हा मला खूप जास्त आवडलं, म्हणून तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज. पिंक ग्लो नाही करत, पण नॅचरली ग्लो करतं थोडं. आपला टॅन वगैरे आहे ना, तो निघून जातो. तर आपण बघूयाच काय काय लागतं त्यासाठी. चला ठीक आहे. आता मी सगळ्यात पहिला तिथे फेस वॉश करून आली आहे माझं. आपण आता बघूया काय काय मिक्स करायचं पावडरमध्ये ते. सगळ्यात पहिलं तर आपण ह्याच्यामध्ये ही पावडर काढून घेऊया. थोडीशी क्वांटिटी घेतली आहे मी आणि मी ह्याच्यामध्ये आता ॲड करणार आहे राईस फ्लावर, कारण की माझ्या स्किनवरती राईस फ्लावर जास्त सूट झालं म्हणून मी ते ॲड करणार आहे. मी ह्याच्यामध्ये ना व्हीट फ्लावर आणि आपलं बेसन पीठ ॲड करून बघितलं होतं आणि मिल्क. त्यांनी मला एवढा ग्लो नाही भेटला जेवढा मला राईस फ्लावरनी भेटला, म्हणून मी राईस फ्लावर यूज करते. माझ्या स्किनवरती ते जास्त सूट झालं. राईस फ्लावर, बीटरूट पावडर आणि मिल्क हे 3 गोष्टी मी ॲड करणार आहे याच्यामध्ये. तुम्हाला हवं तर तुम्ही व्हीट फ्लावर, बेसन आणि कर्डसुद्धा ॲड करू शकता, किंवा मग तुम्ही कॉफी पण ॲड करू शकता. कॉफीने पण खूप छान ग्लो येतो फेसवरती. तर मी ह्याच्यात आधी तर पावडर घेतली आहे काढून, तर मी ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये राईस फ्लावर आणि थोडंसं बेसन आणि मग मिल्क ॲड करणार. आपला पॅक जो आहे तो इथे रेडी झाला आहे आणि मी आता अप्लाय करते फेसवरती. मला आहे ना खूप जास्त डार्क सर्कल झाले आहेत, तर मी माझ्या अंडर आईजला पण अप्लाय करणार आहे हा मास्क. आणि याने काहीच हार्मसुद्धा नाही होणार आहे, कारण की ते नॅचरल आहे. मस्तपैकी सुकू दे. 20 मिनिट्स झाले की आपण वॉश करूया, मग आपल्याला दिसेलच रिझल्ट. तर मी फेस वॉश केला आहे आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता. आहे की नाही इन्स्टंट ग्लो. तर मग आता यूज करणार की नाही तुम्ही पण? नक्कीच एकदा यूज करून बघा, मग तुम्हाला पण समजेल तुमच्या फेसवरती किती ग्लो येतो. वा, मी खूप हॅपी आहे यार. एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह। सिरियसली छान ग्लो करतो. जर तुम्हाला पार्टीमध्ये किंवा कोणाचं लग्न वगैरे असेल, जायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही नक्की हा फेस मास्क यूज करू शकता आणि एवढा छान ग्लो आणू शकता. खूप भारी वाटतोय फेस. काहीच नाही लावलं मी, काहीच यूज नाही केलं आणि इतका ग्लो करतोय. मी खूप हॅपी आहे. येस. तर हा होता माझा जेन्युइन रिव्ह्यू आणि तुम्ही नक्कीच यूज करून बघा आणि मला कॉमेंट्समध्ये कळवा की तुमचासुद्धा फेस ग्लो करतोय का. तर ठीक आहे, तुम्हाला आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा. बाय.